झोपेले बाई, अजून काय मोठच दिसा ना कामाच का. हा ताई, वावरात जायचं नाही का? घोरले बाई बाई येरवाळी का 12 वाजले काय? काम आहे का नाही काही? काय वावरात जायचं सांगेले, कांदे भरायचे आज. ए बाई, तिकडे त्या कांद्याचा जाळ करून तो कर, मायावाला हात दुखू राहिला, मी काहीच काम नाही करणार. मग तुम्ही काम नाही करणार? नाही नाही, मी नाही करणार. तुम्ही 5 दिवस झाले भात सोडले नाही, तुम्ही सारख्या मग मला भाजी. दुखतोय, मला कोणी दवाखान्यात नाही ना, माझा हात दुखत. तुम्हाला फक्त आता शेगडी घालायचं राहिलं. हा वर तुम्ही काढून द्याल का मीच लुटू का? अहो काय बोला ते आणि काय नाही, सगळं कामाचं लोड बाहेर, घरात मीच बाहेरच, मी काय जीव देऊ का? बरं येऊ राहिलं बाई, दुखा सुखाला नाही जाऊ भाऊ, मग काय चाटायची काय? अहो एका दिवसाच आहे का तुमचं? दुखत आहे मला. लग्न झालं तसं तुम्ही कायलाच हात नाही लावत, कोणतंच काम नाही करीत. मी इकडचा गाडा तिकडं नाही उचलून ठेवीत बाई, करते तर काय मला उपकार नाही करत. तुमच्या वाटेस काय माल देणार आहे का तुम्ही? हा, तुमच्या वाटेस माल देणार आहे? मी काल देऊ? मग मी काय वाटायला निघाले काय? मग काम कस का मला सांगा. काय धर्मशाळेत काय वाटप करायची का आजची बी? मग तुमचं तुम्हाला कळत हा, आणि मग मला कळत नाही का? मग एकत्रित तवर करावाच लागत बाई. हा का? हा, माझं आणि तुझं नाही करायचं. हे माझं आहे, मी या वावरात करेन, ते माझं नाही, मग मी त्याच्यात करणार नाही, चालणार नाही. सगळ्यांचा सपाटा फिरवायचा व्यवस्थित. मला वाटून द्या, मी काय रिकाम नाही तुमचं. मी कुठं मी का मा बापाच्या घरून आणले का मला विचार राहिली बाई? हाय ना, तो नवरा आहे, मा नवरा आहे, त्यांना म्हण. त्यांना कळत नाही ना, त्यांना कुठं आपदा लागत घरात, कुठं काम करावं लागत त्यांना. मला तर गंज खाऊशी झाले, सुटल्या बाशिंगापासून काही सुटलं पाहिजे एकदाच. काय झालं बहिणी? हा, लय माझा हातच त्यांचं नुसतं तमाशा चालू, कालच हातलं नाही बाय कामाला. मला मार नाही घातलं त्यांना. खरं दुखत नसतं नुसतं डोंगे 5 दिवस झाले भात सोडीना. विचारा बरं काय दुखत? काय दुखत ना? हा, हात उतारलाय माझं. मी एकदाच कापून तरी आणा तो काय हात. तो तोंडाला जाळ लाव ना बाई तिकडे. हा बघा, तिथे हात दुखले, आपण तोय फायदा झाला ना. काय नाही करून दुपारी सेवा करू खाती. कायला सांग चोरट्या वाहनाची. कोण काम करायला कसं मग एकत्रितलंय? मग काम करते तेव्हा खाते मी. खायच्या टायमाला नाही कळत का? मग एकत्रितलं हिच्या बाजू वाट्याच्या बाजूला ठेवा असं. कायला ठेवा म्हणजे मी करते, शेवाय मी केल्या, मग मीच खाणार आहे ना करून. कुठं आहे बापा चिडून आणलंय, तो बी नाही आणलं, मी बी नाही आणलं बाई. असं आहे तर द्यायला. तुम्ही शांत बसाव नाही तुझा वावरात, तिथं खुदल्या बुदल्या काढून राहिले काय बी. जे करायचं ते नाही. माहिती तर झालं कमीत कमी, दुपारची आज चोरून लपू खाती. या माणसाला अक्कलच नाही काही. ती आत्महत्या दिला पोत झालं. तो पोत केलते ना, त्या दिवशी झाला ते पोत करायला. आता परवाच्या दिवशी का केले ना, जवळ एक पळी पोत केली जातात, थोडं लाखाचा मोर बाबा. अहो ती काय याची होती का? ती 1 ग्रॅम सोन्याची होती. जाऊ द्या, काही नाही, एकत्रित केली ना. मग काय नाही, निम्मी खायची मी काय पोत. हा म्हणजे काम मी केलं, उन्हात आणत कांदे मी काढले. हा, आले पैसे तर मग केलं त्याच काय म्हणजे? मग पण काय? एकत्रित केली ना. तुम्हाला आपण काय बाजूला वाहिली बसून कोण वाहिली देईन का? इथं बसून कोण देईन तुम्हाला? हा, बाजी बसून. हे बाया, ज्याचं दुखत जी जाणती तीच कणती. काय का वहिनी, तू एवढं काढी ती तुझ्या नवऱ्याने 3 गोण्या साहेब आपलं, मग दवाखान्यात जायचं ना. त्यानं केला असंच जा ते शांती माग. यांना काय नाही, हे असेच आहे. यांना फक्त झोप प्यारी आहे, काम नको, धंदा नको, नवऱ्यावर ध्यान ठेवा. बाय मा हात दुखत म्हणून मी झोपू राहिले. वहिनी काय सोयाबीन काय बघू? सोयाबीन ना 6000 गेले. सोयाबीन विकले? तुला माहिती नाही? नाही का? तिचं नाव राहतं ना त्या दिवशी ती बोटी घेऊन. का ताई? सोयाबीन तर आमचं काही नाही का मग? अगं बाई, ते एरीवर नाही का वाट्याने वावर करेले, हा मग ती गहू आहे, ती सोयाबीन निघली. मग त्यातले अर्धे पैसे, हा, अर्धे पैसे हिशोब लागल तेव्हा लागल. तू काय मालकीन नाही असं हिशोब टिपू 3 वाया भरल्या, कायच पत्ता नाही कुठं. नाही, पण तिच्या नावरा सावसारी. गंज लागत घरामध्ये खायला बघा प्यायला. वहिनी, त्या नवरा सावसारी नाही. तुझा नवरा किती हुशार आहे. कोणाचा? तुझा नवरा मानावर ना? नाही, मानावर नाही हुशार, तिचा नवरा हुशार आहे. ती बाजीवर, तिचा नवरा बाहेर. हा नाही नाही, तो आहे ना, तिला तुझा नवरा बरोबर तिला तुझा पाठवलं दुखायचं हा. झाली ना ती वावर खट झाली ना. कोणत्या तुझा नवरा घेतला बाबा. भाऊजी तुम्ही जात्या का आता? हा का तुम्ही भांडण लावून राहिले इथं? नाही, हे कावे डावे चालले काय? एकर घेतलं का? मला नाही माहिती, माणसामध्ये मी नाही बोलत. कोणाचं घेतलं शिरपत्र? हा? कोणाचं घेतलं? शांतीचा वावर घेतला ना तिने, यांनी. एकर. हा बा भाऊजी, तुम्हाला गपचीत जायचंय का आता इथून?
तुम्हाला आमच्या मधलं काही माहिती का? जाऊ द्या काय कवा झालं? जाणार त्यांना. तू काल आलता हा? काय काय काल आलता काय मागायला आलता इकडे तुम्ही सांगा तुम्हाला. काय झालं ट्रॅक्टर पाहिला होते ट्रॅक्टर बाहेर नाही आला तो आपल्याच घराने करला. ट्रॅक्टर लागत होता हा काय आला वावर नागर माल चालू आहे ट्रॅक्टर हा? चालू आहे नागराज कंपनी तुमच्या वहिनीला म्हणतो वावरच खरेदी झाली का आपली, त्याला माहित नाही ना. वहिनीला कुठं माहिती? तू रिकामध्ये करायला लागले ना ट्रॅक्टरचं चांगलं आमचं चांगलं नाही काही पुढं जाते गेलं काही हा गेला सकाळ काय करायचं यो पंचायत करत हिंडतो तो काय असं गावात. हा रिकामे माणसाने आपल्या आपल्या करतो काय करत जगाच्या करतो नाही अरे पाहायचं तुम्ही जात भाड्यानं म्हणून तुझ्या कारण नाही तर मला काय आले तर पाहू आजचा वेळ तर देईल तो पाठवू नसलं तर मग काय कुडकू पाठवतो त्याला ड्रायव्हर नाही राहत आमच्याकडे काही बसायचं ते करीत वहिनी हाय का त्या वहिनी तुझ्या नवऱ्याने येताना पैसे दिले मिळले का नाही बरं का आपल्याला चोरून याचा पैसे वाटायचे मिळाले. मिळले का म्हणून बाजूवर बाया खाली उतरत नाही. नवरा व्याजाने पैसे वाटतो ना. जमा झाले नाही ए, पाय गेला. तू या जरा पैसे दिले कोण म्हणे आणि बायको घ्या सांगत होते का आज सांगितलं कोण हा का काय म्हणतोय ना शिरप्या अरे शिरप्याला भांडण लावायचेच काम आहे. अरे गाव नाव ठेवतो आणि तुम्ही त्यांच्यावर भरोसा करू राहिले. शिरपत भाजी कोणा तुम्ही असे? तू इकडे रे हा? हा खरं सांग अरे बाबा खरं सांग तुम्हाला कोण सांगितलं? कोण सांगितलं तू नाही का म्हणत होता याचे पैसे सगळे म्हणले का देते म्हणून आणि तू म्हणला होता ना मी बायको नावर वावर घेतलं कोणाला सांगू नको बाई बाई. मग तुला आमच्याच घरी का भांडण लावलं बरं चालून द्या ना आमचं. चालतं आता मला काय केलं अरे वावर घेतलं पाहिजे का मी काय त्यांना माहिती ना माघार त्याला वय वावर घेतलं बाय. माहिती झालं जरी वावर घेतले बी ते एकत्रितच करणार आहे मी. आणि मग नावरती आम्ही आलं कधी आम्ही आलं कसं आम्ही एकत्र कुटुंब आहे अरे बरं बाबा नाही तुम्हाला खेळ झाला का आमचा? बाबा भावाच्या नावावर करायचं बायकाच नावावर केले आता बाळाच्या आता बापदादा इष्ट केला आता त्याच्या परत आम्हाला सूट भेटत आहे ना काही सरकार नवीन नवीन स्कीमा काढतो सुविधा भेटत आहे का? सुविधा भेटते नाही ना आपल्याला म्हणून मी बायकोचे नाव केलं काय फरक पडला कधी काय घेऊन गेले कुठं हा ते आले येऊन लगे बायचे काना भरायचे मग मला काय करतो बरं त्यांनी तोंडावर सांगितलं त्यांनी काय मागं पुढे सांगितलं नाही. एवढं वाराने वापसायचं काहीच काम नाही आणि जायचं त्याच्या कामाला. चला निघा बरं. कस काय? लोकांनी हा काय म्हणजे यांना झोपायला मग वहिनी, जाऊ. हे काय नाही हो, या वेळेस वाटून घ्या आपलं आपलं. बरं काय रे भाऊ काय हिचं काय नाही कवर चालले जाते असं. हा? कवर ती आता बायकाच बायकोचं काम काम नाही करीत. करायचं. आता हे दुखात असलं कस काय मग दवाखान्यात करा. ऍडमिट कर बरं 4-6 महिने जा तिकडे मी तर म्हणते कापून आणू म्हणजे नाही मला काही टीबी झाला काय मला मस्त्रोला नाही सुटले. काय 5-6 बोलते महिने. काय वागायचं ते मोडक्याकडे जाऊन तू सारखे बाज झाले का मोडक्याकडे जायचंय बाई त्याची गट्टी आपण नाही का ते वडून धरीत ते करतो. त्या चांगलं असलं काम नाही करीत का नाही, चांगले नाही, तर केले चांगले काय असल्यावर पण ते कर. बाय मग आता दुखा सुखा बायचं जमाना ना अहो आज आणलाय उद्या वहिनीला लोकडे आहे. प्रत्येकाला आहे ते नाही बरं तुम्हाला आहे अरे मला आहे. घ्यायचं समजून आपण एक दिवस आहे का हात झाला का पाय झाला का डोकं अरे मग ते काय नाटक आहे का आता नाही. काही बाहेरचं बोयरचं नाही रे काही पाहून पाय घेऊ टाकायचं आपण. बघा तो आता आणि तर पाहून पायचा. घेऊ. का जीवर येतं सरळ सांगा मला कामात जीवर नाही येतं. बाई मायाने काम जीव येत नाही भांडणं पुढं काम केल्यापेक्षा आपण पडत दाखवून घ्यायला पाहिजे पण ना. मग आहे ना या असा हात माझा असं येऊ राहिला बाई. येत चालू आहे सारखं या हात अशा दुखतो. बायाचे हात भांडण दुखतो. मग लोक असे बोट आता घालते आपल्या दुखत होतं दुखतच म्हणाल ना. हा नाही बरोबर आहे हे जाऊ दे बा बरं काय तुमचं दुखत आहे ना तुम्ही वाटून घ्या आणि तुमचं बसून खा इका टिका बसून खा आम्हाला करू द्या आमचे काम. मानायचं माणसं करा मग आता हा. काय करायचं आणि मग ते दुखा लागलं कोण तुम्ही करेल? दवाखाने करा नाही तर आमचं इथं घर. बसून खा आम्हाला. आपण खाय पे सोय कुठं लागन मग तुम्ही बाई पाहिजे तुला काय आता काय दुकान लागलं आम्हाला मग काय दोघांना. भाकरी दाबता येत नाही काय? तो काय लग्न केलं नाही का आम्ही हा हा? आपण दुखा सुखाला राहते मग तिची बहीण का तिची माझ्या बहीण बाहेर. आणला स्वयंपाक पाण्याला मग तुम्ही कोण नाही का ती अजून रिकामीच राहत तिची नाही बहीण जाते त्यांच्या माहेराला तिकडे राहा. हा? इथं कुठं माय भाऊ ती? बरं ठीक माझ बायको जीव खाते गाडी उद्या माणसं जमा करा आणि घ्या वाटून. घ्या वाटून घ्या हा. हा. काय लय झाले तुमचं 4 माणसं जमा करू आम्ही मेस लावून नाही तर तिकडे उपाशी राहू. गॅस लावा नाही तर ते रस्ता काही करा आम्हाला नका काय सांग आम्ही काय तुमचं उगत नाही. करायचं? बाय बायको बरोबर जाम झाली एवढं उन्हाळ्यामध्ये. तुमचे शेजार सुद्धा आम्ही रूम नाही खाली बांगला बांधू हा खाली बांधा नाही तर वर बांधा काय करायचं मला हा, जा मग. खायच्या टायमाला काही दुखत नाही त्यांचं दोघांचं बी. हा ना. हातेवर आम्हाला आता घोरत होत्या. हा का? हा घोरत होते तुम्ही गोळ्या घेतल्या म्हणून खरं घोर राहिले खात्या गोळ्या घेत्या झोपत्या दोघांची तब्येती माहिती कशी आहे मग हा? चल बाबा आपण मी जातो कुठं जाते यांच्यावर डोकं चार लावत वाटत राहील ना असं वाटत तोंड जोडावं मामा. काय वाटत नाही काय नाही हो काय नाही नाटक आहे. नाटक असं जाय चाल दे दवाखान्यात ते पैसे घेऊन जाय माग वाटलं तर. नाही आहे तो वाटलं गज पैसे ना त्यांच्याकडं हा मग माळी टाळी गज झोपी हा चल बाई चला मळ्यात पैसे असले का कानात कर गळ्यात मळ्याची कर टरबूज झोपितो हा पहा ना
ज्याने ना हो काही नाही टरबुजाचे पैसे बरोबर नाटक आहे तिचे नाटक आहे आणि नुसते. मग तो इकडे फळच नाही आलं रोगानच गेलं हा हा इकडे काय पैसे आले का बंडल आणून देतो हा बरोबर पैसे नेऊन देतो हा इतका तर माणूस चाटळ येतो आणि म्हणतो तिचं दुखत काय दुखत मग दुसऱ्याच्या भरोशावर काल बसा जा ना तिच्या माहेराला शिरपे मग तेच बरोबर आहे हा बरोबर शिरप्याला सारं माहित राहतं मग तो गावातल्या खबरी घेतो ना तो हा इंडफिडेन्स ते आधी बरोबर म्हणलं जाऊ दे बा, दुखत आहे असं हा का चालूच आहे ना आमच्या दोघांचं आता नेऊन सोडलं तिला घरी कुठं घरी कुठं घरी घरी गावातल्या घरी नेऊन सोडलं ना घरी सोडलं काय बरोबर बरं झालं ते आता तिकडं कोण करीन तिचं साफसफाई करून मग काय आता उद्या वाटण्याच व्हायचे आहे हा चालेल मग गावातलं घर तुम्ही घेतलं का आता मग जाते का राहते ना काय प्रॉब्लेम तुमच्या शिरप्याच्या ऐकून त्यांना येऊन कान भरला अरे त्याने चारही भाऊच्या भावात नाही ठुले डोक्यात राहा आहे का त्यांचे चारही भाऊ एकत्र त्यांचे भाऊ नाही असं म्हणतो राहिले. हा ते बरोबर आहे मला दिसतंय ना मग. हा? पण मग असं आहे, आपल्याला दिसतं ना पण मग दुःख सुख आपण आपल्या लोकांना करतो का गावात लोक येतील का अरे पण तू ऐकायचं ना बघ समजू तू काय काय कामान माणसं काय मराठा काय लगेच सांग बरं हम्म? हा? एवढं तू जर आजारी झाली एवढ्या कारण डायरेक्ट वाटण्या करायचे आहे करता माणूस 2-4 दिवस हे रोजच आहे. कोण पण करेल तेव्हा काय द्यायचं ना रे तू आपण तुम्ही दादा सांगायचं 3 पिढ्यापासून आहे का आपल्या वाटण्या आहे ऐका दिसतंय अजून कोणी वाढले राहिलं का वाढ अशी बाया बी नव्हती आपल्यात म्हणजे ही तुम्ही नवलपरी कुठून आणली काय माहिती कुठून आणली म्हणजे हा आबळातून आणली काय वरून त्याला कामच नाही गोड लागत सारखी झोपेल राहते मी इतके दिवस कोणा काम केलं सारखं मारायचा बेटा टाकू देते हा सारखं मारायचा बेटा अरे बाबा काम नसतं केलं तुम्ही तुला असतं का मला लग्न झालं बघ हा बाई किरकिर असं ना मी पण राहणार नाही बरं का मी बी चालले ए, मग हा? त्यांना सांगा बाई याच्यावर का तुका मला काय उन्हात पाठीचे काय मग काय मग जाते बायकोकडे खायला कोण तुम्ही हा पळे मी तिचा आजचं कधी खात दिसत तुला मी किरकिर नका घालू माझ्या भाऊ हा तो आता तीच सवय तुमचा शेवटचा फैसला आहे का हा ए शेवटचं बाई, घे एकदाच वाटूनच घे बरं घे बस झालं नको राव 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 राव, काय लगेच तुकडा तीस पाडा गुण तीच काढी 30 गुण तीच काढी त्याच्यापेक्षा वाटूनच घे मी आता पहिले शिरप्याच्या घरी जातो जाताना मग पोलीस पाटलाकडे जातो त्याचा काय दोष आहे विचारायचा मग त्याला सांगतो ना तो आहे घरात जाळ केलं म्हणून आमच्या हा, तू त्याला जाऊ मन वाटलं जाय हा, त्याच्या घरी जाऊन राहतो आज जाऊ लोक बरी होत नाही बाई तो हा मग काय त्याच्याच घरी नव्हल हा चालेल जाऊ त्याला कळत ना गावात कस काय भांडणार काय जा काय करायचं ना करा तुम्ही जा जा एकदाची त्याच्याकडे जाय वैताग आणलाय नवरा बायकोन जा मग काय ते जागा ना सुखाना दुसऱ्याला जगू देईना मग काय होय ते ते म्हटलं खालते रानात आंब्या खाली झोपे त्याला म्हटलं काय गागा दे तुझे तरी बरं झालं तुम्ही आले झोपातून आलो माहिती का नाही ते शिरप्यासारखं डोक खात होत तिचं हा का तिचं झालं का मान झालं का तिचं त्याला असले माझी येते हा याच्याकडून बोलायचं त्याच्याकडून बोलायचं भांडणं लावायची तू पण भांडणं लावाय पहिलं कळ कुठे हा बघा कळ लाव्या बरं चल जायचं मुहूर्त कुठं जायचं आता आता कुठे जायचं म्हणजे रानात जायचं कुठे जायचं मग ते काय करते चला मग काय आता? यायचं ना आधी लागून चालेल का आता आपलं प्रपंच आपण पाहायचा उद्या जेवण टाकू द्यायला वाढली हा आता नको ते मिठ्या मारू वाटच करून घेऊ पण मग गावातले 4 जणांना सांगून ठेवा काला गावात लागत आहे मग आपणच मिटवायचं ना आपणच काय करायचं कुठं ती जगामध्ये बाय किती भांड कुदळे जगामध्ये तमाशा करायचे हा चाल ती वाघी नाही एखादी ती म्हणा मला हेच देन तेच देन नातोय बोलू वाटलं गावात नाही बोलायची नातोय बोलू हा असं मामाला बोलू मावशीला बोलू माय भावाला बोलू तो भावाला बोलू फोन लावू का त्याला तिचाही भाऊ बोलू वाटलं सर फोन लावू आला तो भावाला फोन लाव संध्याकाळी मुक्काम येवा ना हा मग सकाळी 8 वाजता लगे वाटण्या करू हॅलो कुठे रे भाऊ हा उद्या या ना मग म्हणजे आज रात्रीचे हा संध्याकाळी आमरस करू जेवण खावण करू आणि उद्या लगेच वाटणे करून घेऊ हा 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 वायली निघायचंय आम्हाला हा 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 मोठा भाऊ बी घेऊन ये दोघं येऊ राहिले अरे तो का काला तिड हा एवढं दोघं काला बोकड बाजल हा बोलते ते काय म्हणते पाय ए बाबा मी काय होतं आमचे भाऊ भावाच्या वाटण्या करायचे एवढे दोघं जण तुम्ही काला येत्या बोलायला तुम्हाला एक जण या का दोघं काला बोकडे बसले आमच्या हाय का हा काय तुम्हाला लय ते अडचण बहिणीच्या वाटणं करायच्या म्हणजे तुम्हाला लय आनंद झाला बा आम्ही कमी नाही घेणार का नको हा सारखंच घेऊ आम्ही एकटं ये तुला यायचं ये नाही नाही आलं तरी चालेल तो बहिणीला काय म्हणा मा भावाला बोलून घेऊ का तसं काय इकडं मारा करायची आम्हाला अहो, मार नाही मग तुमची भाऊजाई कशी भाऊ जाय काय वागे रे काय हा.
तिचा या भाऊ येईल त्याचं ज्याला सांगेल तो आम्ही बोलून देऊ म्हणून. त्याला काय बोलायचं? मग जा दे ना आपला तो एक भाऊ तिचा एक भाऊ समोर समोर ते घेतील समजून बर काही हे घ्या ते घ्या त्याच्या बहिणी तो दाखवेल. हा बरं काय ये संध्याकाळी मग काय हा आंबे आणू का मग? हा मग आंबरस करू ये. पेव पेव येऊ नको जरा तुला माहिती मला चालत नाही. हा तर ठेव. येऊ राहिला ना मग? हा येऊ राहिले जा मग तुम्ही आता गावात जा मग. आंबे आणतो मग आता 5 किलो. हा हा? हा कोणाला सांगायचं का आता जेवायला? नाही नाही मग आपले इथं आपल्याला वाटे करायचे का लोकांना खाऊ घालायचं? बर बर जा मग मी चालले आता घरात. हा, जाय. तू डाळ टाकू द्या आता. हा पूर्णच टाकू ना? हा पूर्ण डाळ टाक ना. बर हा अगं बाई ग